आता अजित पवार हे काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत दर्शनासाठी। एका प्रकारे या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांनी विधानसभेचं रणशिंग हे फुंकलेलं आहे। या दौऱ्या दरम्यानच ते आता काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेत। एका ठिकाणी सांगलीची आपण ही दृश्य पाहतोय, जरांगे पाटलांची शांतता रॅली, आणि दुसरीकडे काळाराम मंदिरामध्ये नाशिकच्या अजित पवार दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इतरही नेते आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान योजनेचा यात्रेचा प्रारंभ झालेला आहे। दिंडोरीमधून या यात्रेला सुरुवात झालेली असून आज दिंडोरीमध्ये एक सभा सुद्धा पार पडलेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा पक्ष करणार आहे, आणि याच दौऱ्याच्या माध्यमातून सध्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अजित पवार हे दाखल झालेले असून ते दर्शन घेत आहेत। दुसरीकडे आपण सांगलीत ही दृश्य पाहतोय, जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले मराठा बांधव। गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आपला लढा देत आहेत, आणि याच माध्यमातून ते उपोषण सुद्धा करत होते। उपोषण झाल्याच्या नंतर ते स्थगित करण्यात आलं, आणि दुसरा टप्पा म्हणून जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली।